काळ्या आईची ओटी भरण्यासाठी बळीराजाची तयारी सुरू। दुष्काळग्रस्त मराठवाड्यात शेतकरी लागला पेरणीच्या तयारीला। सांगलीत भावाभावांनी केली कमाल। दुष्काळावर मात करण्यासाठी विहिरीतून हाताने काढला तब्बल 45 फूट गाळ। अमरावतीत शेतकऱ्यांच्या आपुलकी संस्थेनं फेडलं कर्ज। नवं कर्ज घेऊन नव्या हुरूपानं शेती कसण्यासाठी आपुलकीचा मदतीचा हात। विदर्भात तापमानानं गाठला उच्चांक। वर्धा आणि अकोल्यात वर्षातलं सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमान। उन्हाच्या झळांनी लोकांना घराबाहेर पडणंही मुश्किल। पनवेल नगर परिषदेची आता महापालिका होणार। सरकारनं काल रात्रीच काढला अध्यादेश। भिवंडीत तणावपूर्ण परिस्थितीत आरपीआय कार्यकर्ता विकी ढेपेवर अंत्यसंस्कार। पण एकाही आरोपीला न पकडल्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त। आणि सैराटच्या झिंगाटची जादू लावणीच्या फडावरही। सोलापूरमध्ये तमाशाच्या फडामध्ये झिंगाटनं लावणी नृत्यांगनांनी धरला ठेका। नमस्कार, मी केतकी जोशी। गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। ऐन दुष्काळामध्ये खरं तर विहिरींमधला गाळ काढण्याचं काम अनेक ठिकाणी हाती घेतलं जातं। पण अशातच सांगलीमध्ये 2 भावाभावांनी मिळून मात्र कमाल केली आहे। कोणाच्याही मदतीशिवाय तब्बल महिनाभर विहिरीतला गाळ उपसण्याचं काम या दोघांनी केलंय। या विहिरीतला तब्बल 45 फूट गाळ या दोन्ही भावांनी हाताने उपसून काढलाय। दुष्काळाची झळ पोहोचलेला सांगली जिल्हा। पाण्यासाठी अखंड वणवण सुरू, पण त्यावर काहीतरी उपाय करावाच लागेल। मग सांगली जिल्ह्यातल्या रेठरे धरण इथल्या पंडित पाटील भावांनी ठरवलं की विहिरीतला गाळ उपसायचा। त्यांच्या विहिरीतला 10 फूट गाळ त्यांनी कोणत्याही यंत्राशिवाय अविरत मेहनत घेऊन उपसला। स्वतःच्या डोक्यावर वाहून विहिरी बाहेर टाकला। या कामाबद्दल उत्तम आणि हनुमंत पाटील या दोन्ही भावंडांची गावकऱ्यांनी पाठ थोपटली। विहिरीची पातळी किती आहे, रस्ता कशी आहे, आणि तो सगळा तिनं इथं आल्यानंतर त्याला आश्चर्यचकित झाल्यामुळं त्यानं आमच्या सगळ्या गावातनं तिनं परिचय केला। असं झालं। मग सगळं गावकरी आमचं धावत आलं आणि ते बघते हे आम्ही प्रयोग कसा केला बघायला आली। तर तिने सगळ्या गावकऱ्यांनी आम्हाला तिने शुभेच्छा दिल्या। मग आम्हाला ते समान वाटलं। उत्तम आणि हनुमंत पाटील या 2 भावांनी कष्टाच्या जोरावर शेती फुलवली। एरवी चांगलं पीक निघणाऱ्या त्यांच्या जमिनीत यंदा मात्र पायलीभर धान्यही मिळालं नाही। उत्पन्नच नाही, त्यामुळे विहिरीतला गाळ यंत्राच्या साह्यानं काढण्यासाठी पैसेच नव्हते। मग त्यांनी स्वतःच गाळ उपसायचं ठरवलं। जनावरांच्या देखभालीची जबाबदारी मुलं आणि घरातल्या महिलांवर सोपवली। पहाटे 6 पासून ते दुपारी 1 पर्यंत अखंड काम करत राहायचं। त्यानंतर 3 तास विश्रांती घेऊन पुन्हा 4 ते संध्याकाळी 7 पर्यंत गाळ उपसायचा। असा 1 महिन्यात 14 ट्रॉली गाळ त्यांनी उपसला। आम्ही विहिरीत उतरलो, बघितलं पाणी 7 फूट होतं गाळावर। ती 7 फूट पुन्हा त्या पाईप खाली नवीन जोडली 5 फूट। पाणी काढलं। पाणी काढल्यानंतर गाळावरलं पाणी गाळ स्वच्छ मोकळा झाले। आम्ही भावाभावांनी चालू केलं गाळ काढायला। सतत चालू 24 दिवस आम्ही तेच उद्योग केला। सकाळी 3 तास, संध्याकाळी 2 तास, 5 तास दिवसात काढत होतो। एकूण 28,000चा खर्च या दोन्ही भावंडांनी वाचवलाय। तब्बल 45 फूट गाळ या विहिरीतला काढला गेलाय। आता पाऊस पडेल तेव्हा नक्कीच या विहिरीतल्या गाळाचा अडसर दूर झालेला असेल आणि दुष्काळातलाही। असित मुरसल, IBN लोकमत, सांगली। पावसाचं आगमन अगदी 10-12 दिवसांवर येऊन ठेपलंय आणि आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती पावसाची। दुष्काळग्रस्त मराठवाड्यातले शेतकरी तर पेरणीच्या तयारीला सुद्धा लागलेत। गेल्या 4 वर्षांपासून त्यानं पेरलेलं बी उगवलं नाही आणि म्हणून त्याच्या हातातच काही पडलं नाही। पण काळ्या आईची ओटी रिकामी कशी ठेवायची आणि त्यासाठीच तो उसनवारी कर्ज घेऊन पेरणीच्या तयारीला लागलाय। आपण बघूयात सिद्धार्थ गोदाम यानं त्या शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी केलेली ही बातचीत। मान्सून आता काही दिवसावर आलेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये तयारी केलेल्या आहेत।
आपण बघू शकतो शेतकरी आता आपल्या शेतीची मशागत करायला सुरुवात केली, नांगरटी सुरू आहे. एकंदरीतच मागच्या 3 ते 4 वर्षापासून शेतकऱ्याच्या हाती काही लागलं नाही, मात्र पाऊस पडेल त्यानंतर शेतात काही ना काही पेरलं पाहिजे, कारण काळ्या आईची ऊस जी आहे ती भरलीच पाहिजे, ओटी भरलीच पाहिजे असा शेतकऱ्यांचा नियम असतो. भगवान गावंडे आहेत आपल्यासोबत. मला एक सांगा दादा, काय काय तयारी सुरू झालेल्या आहेत? मशागत पेरणीपूर्वी मशागत तयारी करणं सुरू झाली. नांगरणी चालू आहे, फनाटणी झाली, वखरणी चालू करायची. आता सध्या नांगरणी चालू आहे. त्याला दुन्नी म्हणले गेले, दुन्नी बळीरामाची नांगरट. आणि पावसाची अपेक्षा आहे. आता यंदा हवामान खात्याचा अंदाज आहे की पाऊस खूप चांगला आहे, सरासरीपेक्षा त्यांनी जास्त सांगितलं पर्जन्यमान. तर त्यानुसार शेतकरी म्हणजे आम्ही कामाला लागलेलो आहे. आशा वाढलेली तुमची? आशा वाढलेली बिलकुल. जून महिन्याच्या पहिले म्हणजे पावसाळा येण्याच्या पहिले पूर्ण शेती तयार करून पेरावं लागेल. मागच्या वेळेस तर कपाशी आली नव्हती. पण आता दुसऱ्या मालाला भाव नाही. कांदे लावले, ते कांदे गेले 200 रुपये क्विंटल. म्हणजे खर्चही निघाला नाही, म्हणजे झिरो बजेट उरलं, काही उरलं नाही. त्याच्यामुळे कपाशी लावा लागेल. त्यांच्या घरमालकीनही सोबत आहेत, कारण की घरातले लोक आता मजुरी लावा लागतात, कारण मजुरांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे शेतमजूर शेतामध्ये भेटत नाही, त्यामुळे नवरा बायको काम करतात. मला एक सांगा मावशी, काय काय काम करावं लागतं तुम्हाला शेतात? भरपूर काम करायला लागतं आम्हाला. काय काय करता? खुरपतो, याची तो वावर काश्या ते. मजूर भेटून झाले आता? मजूर नाही भेटत आता. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, चिते पिंपळगाव, औरंगाबाद. यंदा तरी भरपूर पाऊस पडू दे अशी या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण आधीच जे कर्ज घेतलं होतं त्यातून कर्जमुक्ती कशी मिळवायची, आणि यावरच एका संस्थेनं मदतीचा हात दिलाय. विदर्भातला जो शेतकरी आहे तो नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे सतत आत्महत्या करत होता. पण अशाच हजारो शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्यात त्यांच्या कुटुंबियांचं पुढे काय, हा प्रश्न तसाच राहतो. शासकीय यंत्रणा या आत्महत्या थांबवण्यात अयशस्वी ठरतायत. आणि पुणे इथं काम करणाऱ्या काही इंजिनियर तरुणांनी मात्र एकत्र येऊन आपुलकी नावाची संस्था स्थापन केली आणि या संस्थेच्या माध्यमातून या काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे. दुष्काळामुळे, नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नंतर वस्तूंच्या स्वरूपात, पैशांच्या रूपात मदत केली जाते. पण जोपर्यंत कुटुंबावरचा कर्जाचा बोजा उतरत नाही तोपर्यंत हे दुष्टचक्र सुरूच राहणार, हेच ओळखून आपुलकी संस्थेच्या माध्यमातून काही तरुणांनी या शेतकऱ्यांची कर्जफेड केली आहे. आपल्या पगारातला काही भाग बाजूला ठेवून अमरावती विभागातल्या 36 शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं बँकेचं कर्ज त्यांनी फेडलं. आम्हाला त्यांचे लोन माफ करायचे. आम्ही किसानाला हातात काही देत नाही, डायरेक्टली बँकेला देतो. त्याचं हे कारण आहे की जे पैसे आम्ही देतोय दॅट शुड बी यूज्ड ओनली फॉर लोन क्लोजर. आणि त्याच्यानंतर त्यांना परत लोन मिळेल आणि दे विल बी एबल टू डू फार्मिंग. 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये आम्ही टोटल 29 लोकांना कर्जमुक्त करतो आहोत, ऋणातून मुक्त करतो आहोत. हा असा आमचा 122 लोकांना कर्जमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. तर त्या इंडस्ट्रीला लोन वेव ऑफ करणं हे सिस्टमचं काम आहे, हे व्यवस्थेचं काम आहे. आणि हे पाऊल गव्हर्नमेंटनं उचललं पाहिजे, यासाठी आम्ही गव्हर्नमेंटला सूचना करायसाठी आपुलकी सामाजिक संस्थेतर्फे हा एक आम्ही पाऊल उचललं आहे. नरेश मानकर गेल्या काही दिवसांपासून कर्जापायी सतत तणावाखालीच राहायचे. पण आपुलकीनं कर्ज फेडल्यानं मानकर कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. संस्था यांनी मला थोडी माहिती दिली आणि त्यांनी हे कर्ज माझं भरलेलं आहे आणि नव्याने कर्ज मिळावं आणि माझी शेती मी उभी करावी असं माझं. पीक नाही झालं, सोयाबीन कमी, तूर कमी, त्या कारणाच्यानं खूप टेन्शन घेतलं त्यांनी. आज कर्ज माफ झालं, खूप खुशी होत आहे. आपुलकीकडे मोठा आर्थिक पाठबळ नाही, पण बळीराजाला कर्जाच्या दुष्टचक्रातून सोडवण्यासाठी त्यांची इच्छाशक्ती मात्र होती. त्यामुळेच तर आपुलकीनं केलेल्या या कामामुळे शेतकऱ्यांचा हुरूप वाढेल हे नक्की. संजय शेंडे, IBN लोकमत, अमरावती. यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतो आणि ब्रेकनंतर इतर घडामोडी पाहूयात. शहापूर ते मंत्रालय अशी पायी निघालेली जलदिंडी आज मजल दरमजल करत अखेर मंत्रालयात पोहोचली आणि यावेळेला या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली. या संदर्भात तातडीनं बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय.
शहापूर भागातल्या पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी 13 तारखेला ही जलदिंडी शहापूरहून निघाली होती। या जलदिंडीमध्ये शहापूरमधले सामान्य नागरिक सहभागी झाले होते। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी 3 मोठी धरणं म्हणजे तानसा, भातसा आणि वैतरणा ही शहापूर तालुक्यात आहेत। मुंबईला या धरणातून पाणी पुरवठा होतो, पण शहापूरसह अनेक गावं आणि पाडे मात्र अजूनही तहानलेलेच आहेत। अनेक वर्षांपासून पाण्यासाठी ही जनता आक्रोश करते, पण आजपर्यंत सरकारनं काहीही केलं नाही। युती सरकार सुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि म्हणूनच ही जलदिंडी काढण्यात आली होती। यानंतर बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी। बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या एका लष्करी जवानाची धुळ्यामध्ये हत्या झाली। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्यासमोर या जवानाचा 3 दिवसांपूर्वी खून करण्यात आला। देशासाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानाची अशी निर्घृण हत्या झाल्यानं अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित झालेत। धुळ्यातील सय्यदनगर गाव अजूनही दुःखातून सावरलेलं नाही। सीमेवर कर्तव्य बजावणारा लष्करी जवान विनोद पवार याचा शुक्रवारी गावातच खून झालाय। सुट्टीवर गावी आलेल्या विनोदनं आपल्या बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारला। प्रकरण गावातील पंचांकडे गेलं। बैठक सुरू असताना विनोदवर हल्ला झाला। सर्व गावकऱ्यांपुढेच विनोदचा चाकून फोसकून निर्घुण खून करण्यात आला। न्याय मिळावा म्हणून विनोदची आई टाओ फोडते। दुसरं काही मला माहित नाही। माझ्या देशासाठी मी माझा मुलगा अर्पण केलेला होता। फक्त मला त्याचा न्याय पाहिजे। बैठक चालू होती आणि बैठक चालू असताना जे घडलं म्हणजे एकदम दुर्दैवी घटना घडली की असं आम्ही आमच्या आयुष्यात सोचलं बी नव्हतं की बा असं मर्डर होईल। आणि एकाएकी बाचाबाची झाली आणि आम्ही सगळं लोक इकडे बसलो होतो, मुलाचा वडील वगैरे सगळे, आणि त्याच्यात त्यांनी डायरेक्ट येऊन चाकू मारला। देशासाठी सीमेवर लढणाऱ्या विनोदच्या हत्येमुळे अख्खं सय्यदनगर पार सुन्न झालंय। सीमेवर शत्रूंसोबत 2 हात करणाऱ्या विनोदला स्वतःचं गावच न्याय देऊ शकलं नाही, ही खंत गावकऱ्यांना आहे। तो एकटा सापडला तिथं त्यांनी मारलं विनोदला। मग विनोद परत घरी आला आणि उद्या उठून पंचायत बसवायची असं पंचायत बसवतानाच हे हल्ला झाला। पंचायत बसली, तिकडनं समजत होते एकमेकांना, तेवढाच हल्ला केला त्यांनी, चाकूने वार केला पोटात, भाऊ एक्सपायर झालाय। पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली आहे, तर 2 जण अजूनही फरार आहेत। पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत। ऑब्लिक 2016 प्रमाणे खून आणि दंगल या सदराखाली गुन्हा दाखल केला असून यातील मेन जे मुख्य 8 आरोपी त्यांना साक्री पोलीस स्टेशनने अटक केलेली असून सदर आरोपींना दिनांक 20 मे 2016 पर्यंत माननीय न्यायालयाने पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। एरवी लष्करी जवान शहीद झाल्यानंतर अश्रू ढाळणाऱ्या एकाही लोकप्रतिनिधीला विनोदच्या कुटुंबियांची भेट घ्यायला वेळ मिळत नाही। संपूर्ण गावासमोर खून होताना एकही गावकरी पुढे आला नाही। यावरून आपल्या समाजाची दुबळी मानसिकता लक्षात येते। दीपक बोरसे, IBN लोकमत, धुळे। आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे एक ब्रेक घेतोय। पहा फक्त IBN लोकमत। सैराट सिनेमाची सध्या सगळीकडे जादू आहे आणि याच सैराट सिनेमाबद्दल रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत प्रतिक्रिया दिली आहे। ऐकूयात ते काय म्हणालेत। सैराट हा जो पिक्चर आहे, हा पिक्चर अत्यंत चांगला पिक्चर आहे आणि इंटरकास्ट मॅरेजकडे सर्व समाजाचं लक्ष वेधणारा चित्रपट आहे। या चित्रपटामध्ये मात्र सैराट चित्रपटामध्ये आपल्या इंटरकास्ट मॅरेज करणारा मर्डर दाखवला का, त्याचा मर्डर दाखवलेला आहे। पण मी इंटरकास्ट केल्यानंतर माझा काय मर्डर होऊ शकला नाही। तर त्यामुळं आता काही ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना होत आहेत, तर एकतर समाजाला कसं एकत्र आणायचं ही भूमिका त्या चित्रपटामधली अत्यंत महत्त्वाची आहे। आणि सैराट चित्रपटातली गाणी तर तुफान लोकप्रिय झाली आहेत। अजय अतुल यांनी स्वरबद्ध केलेल्या झिंग झिंग झिंगाट या गाण्याला जी लोकप्रियता मिळाली आहे त्यात आता आणखीनच भर पडल्याचं दिसून येत आहे। अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातलेल्या लावणीमधल्या नृत्यांगना ज्या आहेत, लावणी नृत्यांगना ज्या आहेत, त्या आता चक्क सैराट चित्रपटातल्या झिंगाटवर नृत्य करताना ठेका धरताना आपल्याला दिसत। त्यांना सुद्धा या झिंगाटनं मोहून टाकलंय।
सोलापुरातल्या लावणीच्या फडातल्या या कलावंतांनी सैराटमधल्या झिंगाट गाण्यावर हा असा ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सैराटचा फीवर लावणीच्या फडातही पोहोचल्याचं दिसून येतंय. हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये झालेल्या या व्यावसायिक लावणीच्या फडामध्ये झिंगाट गाण्यावर नृत्य करून या लावणी नृत्यांगनांनी वाहवा मिळवली. आणि याबरोबरच आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.